जर का तुमचा एखादा व्यवसाय आहे आणि तो व्यवसाय तुमचा बंद पडलेला आहे आणि आता पुन्हा तो कसा सुरू करावा काहीच सुचत नाहीये, मार्ग दिसत नाहीये, एकदम अशी स्टक झाल्यासारखी म्हणजे बांधून पडल्यासारखी तुमची परिस्थिती झालेली आहे, मग अशा वेळेला हा उपाय तुम्हाला अतिशय उपकारक ठरतो, अतिशय म्हणजे चमत्कारासारखा काम करतो. तर त्याला काय करायचं आहे, हा उपाय तुम्हाला शुक्रवारी करायचा आहे. शुक्रवार हा म्हणजे शुक्र ग्रहाच्या त्या दिवशी त्याच्यावरती अंमल असतो. त्याचप्रमाणे देवीचा वार म्हणून सुद्धा शुक्रवार महालक्ष्मीसाठी फार महत्त्वाचा मानला जातो. तर त्या दिवशी तुम्हाला रात्री ठीक 12 वाजता हा उपाय करायचा आहे. 7 केळी लागतील तुम्हाला, त्याचप्रमाणे गूळ लागेल थोडा आणि 2 हळकुंड लागतील. हे घेऊन तुम्हाला रात्री 12 वाजता विष्णू मंदिरामध्ये, बघा मंदिर बंद असेल तरी तुम्ही तिथे मंदिराच्या मुख्य म्हणजे जे दार आहे तिथे जाळी असते, तिथे गेट ओढलेलं असतं, त्या गेटजवळ तुम्ही समोर विष्णूच्या ठेवून येऊ शकता. असं काही नाही की आता मंदिर बंद आहे तर मग कसं करावं. किंवा विष्णूचं एक स्थान हे पिंपळ वृक्षाखाली सुद्धा सांगितलेलं आहे, तर तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा हा उपाय करू शकता किंवा सरळ मंदिरामध्ये जाऊन ते ठेवून या आणि देवाला प्रार्थना करा की माझा बंद पडलेला धंदा चालू होऊ देत. बघा तुम्हाला अचानक असे मार्ग खुलतील आणि तुमचा धंदा सुरू होईल, तुम्हाला अगदी अनुभवच येईल. हा उपाय कोणीही करू शकतं, महिला पुरुष कुणीही करू शकता आणि अनुभव तुमचे मला जरूर कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या भागातून बघत आहात, तुमचा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे, जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करून मला सांगू शकता की आमचा असा व्यवसाय आहे आणि ह्यासाठी आम्ही हा उपाय करणार आहोत. जय भवानी, जय जगदंबा.